परी 11 वडवळी विरुद्ध प्रिन्स आणि युगा फायटर्स देवत। प्रिन्सी कन्या आणि युगा फायटर्स देवत क्वार्टर फायनलचा सामना। आणि यानंतर स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना अजिवली आणि दिगाठी असा होणार आहे। तर दोन्ही संघांनी देखील तयार राहायचंय पुढील सामन्यासाठी। सेमी फायनलचा सामना असणार आहे या सामन्यानंतर आणि हा देखील फार महत्त्वाचा सामना, नॉकआउट स्वरूपातील ही स्पर्धा। आणि स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे। आजची शेवटची रजनी, शेवटची क्वार्टर फायनल आपल्या समोर येऊन ठेपलेली आहे। परी 11 वडवळी संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय। इथे काहीतरी वेगळा निर्णय झालाय। देवत संघ आतापर्यंत नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग घेत होता, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत होता। यावेळेस मात्र निर्णय बदललाय, एका वेगळ्या रणनीतीनं मैदानावर उतरताना दिसेल देवत संघ। नुकताच झालेल्या सामन्यामध्ये बहारदार कामगिरी झाली, डावाने पराभव केला समोरच्या संघाचा, 10 विकेट्सने पराभव, जबरदस्त कामगिरी। समोर साधा संघ नव्हता। जेव्हा तुमचे फलंदाज एवढ्या फॉर्म मध्ये असतात निश्चितच एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास असतो संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये। सामन्याकडे आपण वळतो। पहिल्या डावाला सुरुवात होते परी 11 वडवळी संघाची। सलामीची जोडी मैदानात सुयोग म्हात्रे आणि ऋषिकेश चौधरी। सलामीचा गोलंदाज मयूर वाघमारे बॉलिंग एंडवर तयार। उरण विभागातील पहिले MCA सर्टिफाईड पंच सन्माननीय प्रशांत माळी सर मैदानावर पंचांच्या भूमिकेमध्ये। आणि आतापर्यंत उरण विभागात पंचांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मोठं कार्य राहिले माळी सरांचं। त्याचबरोबर पंचांच्या असोसिएशनची स्थापना देखील झालेली आहे। बरेचसे जवळपास 30 पंच उरण विभागातील कार्यरत आहेत, प्रशांत सरांच्या नेतृत्वाखाली कार्य करत आहेत आणि एक जबरदस्त कामगिरी पंचांकडून होताना दिसते। आणि पंच हा एक फार महत्त्वाचा घटक आहे। अनेक वेळेला हे दुर्लक्षिलं जातं। पंच सामन्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात। पंचांचा प्रत्येक चेंडूवरचं डिसिजन आणि त्यांचं महत्त्वाचं कार्य, या खेळासाठी महत्त्वाचं योगदान, असे आपले प्रशांत सर मैदानात आहेत। आणि त्यांच्या जोडीला आज आपण पाहतोय केगावचे प्रफुल्ल अर्थात पप्पू पाटील सर, हे सुद्धा मैदानावर। प्रफुल्ल पाटील म्हणजे स्वतः एक 40+ खेळाडू आहेत आणि असं म्हटलं जातं एक चांगला खेळाडू चांगला पंच बनू शकतो। आणि त्याचं प्रात्यक्षिक, त्याचं उदाहरण म्हणजे प्रफुल्ल पाटील सर आहेत। प्रफुल्ल ठाकूर सर आहेत, क्षमस्व, प्रफुल्ल ठाकूर सर मैदानावर। तर वळूया या सामन्याच्या पहिल्या डावाकडे। वडवळी संघ फलंदाजी करताना दिसेल। पंचांचा इशारा आलाय, डावाला सुरुवात होणार आहे। स्ट्राइक एंडवर सुयोग माळी आपण पाहतोय, सुयोग म्हात्रे, मयूर टू सुयोग म्हात्रे असा पहिला चेंडू, पहिली लढत पाहायला मिळेल उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचा। पहिला चेंडू टाकण्यासाठी मयूर वाघमारे तयार। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण अनेक अनोख्या गोष्टी पाहिल्या। मालिकावीरसाठी इथे बाईकची ट्रॉफी आहे। आमचे गुणलेखक मनीषजी चिर्लेकर संपूर्ण लेखाजोखा घेऊन अतिशय अचूकतेने सर्व कामगिरी टिपून रेडी आहेत। त्याचबरोबर आपण पाहतो लकी ड्रॉ साठी सुद्धा एक बाईक हे एक अनोखे असं आयोजन इथे पाहायला मिळतं। यावेळेस गुडलँड टप्प्यावरचा चेंडू फाईन लेगला चेंडू पळतोय। या क्षेत्ररक्षकाने चेंडूच्या या रेस मध्ये चेंडूचा विजय झाला। चेंडू सीमा पार 4 धावा। चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक पळत होते आणि हे टीमवर्क असतं, टीम इफर्ट्स असतात। म्हणजे जर एखाद्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला तर दुसरा लगेच बॅकअप करून थ्रो करतो, वेळ वाचवला जातो। ते काही मायक्रोसेकंड फार महत्त्वाचे असतात। एखाद्या महत्त्वाच्या फलंदाजाची रनआउटने घेतलेली महत्त्वाची विकेट डावाला कलाटणी देऊ शकते। पुढील चेंडू उजव्या हाताने ओव्हर द विकेट करताना फलंदाजाला बीट केलंय। ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू राईजच होत राहिला, यष्टिरक्षकापर्यंत पोहोचला। यष्टिरक्षकाने मात्र त्याचं काम चोख बजावलंय। नुकतंच मी म्हटलं जशी पंचांची कामगिरी तशी यष्टिरक्षकाची सुद्धा कामगिरी।
सगळ्या चेंडूंवर चांगली कामगिरी केली तरी सुद्धा कोणी उल्लेख करत नाही. मात्र एका चेंडूवर कॅच सोडला किंवा एका चेंडूवर थ्रो नीट पकडला नाही तर मग लाखोली वाहिली जाते. यष्टीरक्षक तोच चांगल्या कामात आपल्याला दिसतोय, चांगलं काम करताना दिसतोय. पुढील चेंडूवर सिंगल येईल एका धावेनं. वळवली संघ 5 धावांवर पोहोचतोय. नुकताच झालेल्या सामन्यामध्ये एक मोठं लक्ष्य पूर्ण केलं गेलं होतं. 51 धावांचं टार्गेट होतं, ते केवळ 3 षटकामध्ये देवत संघानं पूर्ण केलं. समाधान जिथे 31 धावा केल्या होत्या मालिकावीर ठरला आणि सागरनं सुद्धा 8 चेंडूमध्ये 19 धावा केल्या होत्या. अर्थात देवत संघासमोर मोठं लक्ष उभं करणं फार गरजेचं आणि त्याच प्रयत्नात वळवली संघ आतापर्यंत एक चौकार लगावलाय. षटकार चौकार निश्चितच आवश्यक आहेत आणि दोन्ही फलंदाज आपण पाहतोय, दोन्ही फलंदाज जे पिच वर आहेत सामनावीर ठरलेले आहेत. व्हाईट जर्सी मध्ये आपल्याला दिसत आहे, तिथे व्हाईटचा इशारा आलाय माळी सरांचा. मनीष, आपण या मातोश्री मैदानावरील म्हणजे तलाखर आणि वागेश्वर परिसर चिरनेर मधला येथील ह्या मैदानावरील आजच्या या खेळपट्टीवर सगळ्या पूर्ण स्पर्धेतील खेळ बघितला तर अनेक परिस्थितीमध्ये गोलंदाजाला पोषक ठरलेली ही खेळपट्टी. परंतु हायपोल मधील मॅचेस मध्ये चांगली धावसंख्या देखील होताना पाहिली. नुकताच झालेल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण चांगली धावसंख्या पाहिली. आणि चेंडू बघा, हा सुद्धा शॉर्ट चेंडू होता. खांद्याचा वापर केला, उसळी मिळवण्याचा प्रयत्न आणि उसळी मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळी गोलंदाजा यशस्वी ठरतोय. गोलंदाजांना खास करून वेगवान गोलंदाजांना पोषक अशी ही खेळपट्टी. निर्धाव चेंडू या डावामध्ये आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत. संघ खेळतोय 6 धावांवर. परिलन वळवली संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू सीमापार जाईल का? हा जाईल. मिळतील 6 धावा. आणि इथे प्रेक्षकांनी झेल घेतलाय, अर्थात आयवा कॅच. आणि अनोखे असं आयोजन, इथे 200 रुपयाचं पारितोषिक आहे राहुलजी मोकल यांच्याकडून. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राहुलजी मोकल यांच्या हस्ते निश्चितच वितरित केलं जाईल. एक अनोखं असं आयोजन प्रेक्षकांसाठी सुद्धा बघा. अनेक संधी, सुवर्ण संधी. आखूड टप्पा टाकण्याचा प्रयत्न, उसळी मिळवण्याचा प्रयत्न, खांद्याचा पुरेपूर वापर आणि एवढी उसळी पंतांनी वॉर्निंग देखील दिली. घ्यायला स्टेजवर आयला अनेक परिस्थितीमध्ये मी पाहिलंय गुडले स्पॉट वरून सुद्धा चांगली उसळी पाहायला मिळते, खास करून ज्यावेळेस नॉर्थ एंड कडून गोलंदाजी होत असते. खरं तर एवढा शॉर्ट चेंडू गरजत नव्हती. आणि ही जी उसळी पाहिली ना मनीष, असे क्वचितच चेंडू पाहायला मिळतात एवढे बाउन्स होणारे. अर्थातच गोलंदाज वेगवान आहे, प्रयत्न केला जातोय फलंदाजांना रोखण्यात आणि त्यासाठी हे एक मोठं अस्त्र असतं बाउन्सर्स. तसंच ज्यावेळेस साऊथ एंड कडून म्हणजे माकडोरा एंड कडून गोलंदाजी होत असते, मी पाहिलं की एक अनियमित उसळी आहे. काल सुद्धा मी याचं वर्णन केलं होतं आणि गोलंदाजांना निश्चितच याचा फायदा होतोय. येथे मात्र अतिप्रयत्नांमुळे एक वाईट चेंडू गेलाय. एक अतिरिक्त धाव जोडली गेली. गुलिन टप्प्यावरचा चेंडू सरळ बॅटने खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये, खराब शॉट सिलेक्शन, झेलला गेलाय आणि नो बॉलचा इशारा आलाय. पंच प्रशांत माळी, एक अनुभवी पंच, MCS सर्टिफाईड पंच. पंचांनी निर्णय दिलेला आहे, हा नो बॉल आहे. आणि इथे एक धाव देखील मिळालेली आहे. झेलला गेला होता. निकिता शॉट सिलेक्शन चांगलं नव्हतं, बॅट आधीच फिरली होती, चेंडू हवेमध्ये गेला होता. झेल देखील चांगला घेतला गेला होता, मात्र गोलंदाजी चुकी, फुटफट नो बॉल. पंचांचा निर्णय कायम. चला खेळायला सुरुवात करा. पंच निर्णय दिल्यानंतर पंचांशी कोणी वाद घालायचा नाही आणि निश्चितच हे कोणी साधारण पंच नाही आहेत. ऋण विभागातील एक नामांकित पंच आहेत मित्रांनो. MCS सर्टिफाईड पंच. निश्चितच असोसिएशन मध्ये देखील, पंचांच्या असोसिएशन मध्ये देखील एक मोठं काम करताना दिसत आहेत आणि निश्चितच त्यांच्याकडून आलेला हा चांगला निर्णय, नो बॉल, हा निर्णय फलंदाजांना एक अतिरिक्त धाव देऊन जाईल. संघ पोहोचलेला आहे 15 धावांवर. परिलन वळवली संघ धावा करण्याच्या प्रयत्नात स्ट्रगल करताना दिसतोय. इथे नशिबाचा कौल वळवली संघाच्या बाजूने लागला. चेंडू नो निघाला, अन्यथा फलंदाज बाद झाला असता.
पुढील चेंडू मोठा फटका हाफ व्हॉली प्रकारे खेळून काढलाय. ऑन ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका. चेंडू सीमा पार. 6 धावा. ज्या षटकारांच्या प्रतीक्षेमध्ये वळवली संघ होता ते 2 षटकार आलेले आहेत. संघ पहिल्या षटकामध्ये 21 धावांवर जाऊन पोहोचलेला आहे. नुकताच झालेल्या सामन्यामध्ये 18 चेंडूंमध्ये 51 धावांचं टार्गेट सहजगत्या पूर्ण केलं होतं. फॉर्म मध्ये असलेले फलंदाज देवच संघाचे त्यांच्यासमोर मोठी धावसंख्या करणं नितांत गरजेचं होतं आणि हेच करण्यासाठी सुरुवात देखील तशीच तडाखेबाज केली होती. पहिल्या चेंडूवर एक चौकार देखील वसूल केला होता. त्यानंतर मात्र धावसंख्येला थोडीशी कुंठितता आली. मात्र ही कुंठितता शेवटच्या 2 चेंडूंवर दूर झाली. जिथे 2 षटकार आले आणि अवांतर स्वरूपात सुद्धा 2 धावा आल्या. अर्थात 9 चेंडूवर सुद्धा एक अतिरिक्त धाव आली होती. या षटकामध्ये आतापर्यंत 21 धावा आलेल्या आहेत. आणि दुसरं षटक घेऊन पाहूया कर्णधार कोणावर विश्वास दर्शवतोय. सागर पाटील दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमवली गेलेली आहे. फलंदाज देखील चांगले सेट देखील झालेले आहेत. एक जीवनदान सुद्धा फलंदाजाला मिळालंय. ऋषिकेश चौधरीला हे जीवनदान मिळालेलं आहे. निश्चितच या जीवनदानाचा फायदा बघूया कसा मिळतोय. म्हणजे कॅच तर झाली होती मात्र गोलंदाजीची चुकी होती त्यामुळे फलंदाजाला ही संधी मिळाली ऋषिकेश चौधरीला. दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही क्रीजवर टिकून आहेत. ही जमेची गोष्ट आहे. पर्यायी वळवली संघाची समोर आहे प्रिन्सी कन्या आणि युगा फायटर्स देवत संघ. प्रिन्सी कन्या आणि युगा फायटर्स देवत संघ खूप मोठं नाव संघाचं. उजव्या हाताने ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना हा चेंडू चांगल्या प्रकारे तटवून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 4 धावा मिळतील. एक उत्तम फटका ऑफ ड्राईव्हचं उत्तम प्रदर्शन. अनेक वेळेला आपण पाहतो समोर व्ही मध्ये म्हणजेच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगले फटके पाहायला आपल्याला मिळत असतात. आणि नेत्रदीपक असे फटके ज्यावेळेस ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह किंवा स्ट्रेट ड्राईव्हचे फटके मारले जातात. पाहता क्षणित प्रेमात पडावं असं फटके असे फटके. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चौकारानं झाली. सागर षटकातील दुसरा चेंडू घेऊन यष्ट्यांच्या वरून गोलंदाजी करताना पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेन चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. हेलिकॉप्टर शॉट मारलाय आणि झेलला गेलाय चेंडू. फलंदाज बाद. नुकतंच म्हटलं होतं ऋषिकेशला संधी मिळाली मात्र ह्या संधीचं सोनं करता आलं नाही. शॉर्ट सिलेक्शन देखील चांगलं होतं. टायमिंग सुद्धा चांगलं होतं. पॉवर कमी पडली. थोडी पॉवर जास्त असती निश्चित हा षटकार गेला असता. आणि हेलिकॉप्टर शॉटचे जनक महेंद्रसिंग धोनी हा शॉट आजकाल खूप पॉप्युलर झालेला आहे. आणि जसं आपण पाहतोय की 2020चा जमाना आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स इन्व्हेंट केले गेले. अन्यथा पूर्वी ड्राईव्हचे फटके पुलचे फटके हे कन्व्हेन्शनल फटके असायचे. स्वीप पॅडल स्वीप आणि मग पॅडल स्वीपला स्कूप वगैरे आता म्हटलं गेलं जाऊ लागले. आणि खेळाडूंच्या नावानं सुद्धा हे शॉट्स ओळखले जाऊ लागलेले आहेत. मला वाटतं डगलस मरिलेरच्या नावानं सुरुवातीला मरिलेर शॉट प्रसिद्ध झाला. नंतर मग पल्लू स्कूप दिल स्कूप असे वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स प्रसिद्ध झाले. तसंच हा हेलिकॉप्टर शॉट ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी यांनी प्रचलित केलेला हा शॉट फलंदाज लगावतात. निश्चितच धोनी साहेबांचं नाव घेतल्याशिवाय समालोचकाला राहत नाही. सागर पाटील दुसऱ्या चेंडूवर चांगला बॅकअप करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार जरूर खाल्ला होता. नवीन आलेला फलंदाज विशाल स्विंग करतोय स्विंग अँड मिस. कोणती धाव नाही. आणि चेंडू ज्या प्रकारे उसळी घेतोय निश्चितच खेळपट्टी पूर्णतः पोषक वेगवान गोलंदाजांसाठी. यॉर्कर लेन चेंडू टप्पा पडल्यानंतर मिस झाल्यानंतर पूर्णतः राईज होत राहिला यष्टिरक्षकापर्यंत पोहोचेपर्यंत. पुढील चेंडू हा मात्र शॉट ऑफ द गुडलेन चेंडू होता. वाईटचा इशारा आलाय. चेंडू दिशाहीन असल्याचं पंचांनी घोषित केलंय. कट करण्याचा प्रयत्न देखील फसलाय. अनेक वेळेला आपण पाहतो चेंडू दिशाहीन असतात मात्र चांगली रूम मिळाल्यामुळे ह्यावर कटचे फटके मारण्याचा मोह फलंदाजाला आवरत नाही. कदाचित चौकार देखील मिळाला असता. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पुलचा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये झेलला जाऊ शकतो का. नो मॅच लँडमध्ये चेंडू पिच होते तोपर्यंत दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. चेंडू कलेक्ट केला गेलाय. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर खेळाडू तैनात होता मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू बराच पुढे होता. स्टार्ट घेणं फार महत्वाचं असतं. असे उंच उडालेले झेल घ्यायचे असतील तर आपण अनेक वेळा पाहतो चांगले क्षेत्ररक्षक जे सीमारेषे नजीक तैनात असतात चेंडू उडायला एवढ्या जोरानं स्टार्ट घेतात की 38 सर्कल पर्यंत पोहोचतात. हा स्टार्ट फार महत्वाचा असतो. चेंडू पर्यंत पोहोचणं गरजेचं असतं.
आणि कठीण कॅच सोपी होते. त्यासाठी चांगलं जजमेंट देखील असणं, आणि जजमेंट कधी येतं ज्यावेळेस तुम्ही सराव करता. चांगला सराव असणं देखील गरजेचं असतं. या चेंडूवर 2 धावा आल्या. माझी साथी स्कोर मनीष चिलेकर मला सांगतात संघ खेळतोय 28 धावांवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट लॉंग क्षेत्रामध्ये झेल होण्याची शक्यता. काय घडलंय? झेल सोडलाय 2 धावांसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडवर. कोण बाद झालाय? फलंदाज कोणता फलंदाज बाद झालाय निश्चितच पंच सांगतील. एका फलंदाजाची खेळी मात्र संपुष्टात येते. थोडीशी तू मैं कॉल मिस मॅच. बाद झालेला फलंदाज पुन्हा एकदा आपल्या तंबूमध्ये विसावेल. नवीन आलेला फलंदाज पाहूया, आशिष पाटील. पंचांचा काहीतरी इशारा आहे निश्चितच. खेळाला लगेच सुरुवात करायची असं पंच सांगतायत. पंचांना विनंती आहे त्यांचा कॉल निश्चितच सांगावा. तिसऱ्या पंचांना पाचारण केले का आपण? क्रॉस झालेत की नाही फलंदाज ते चेक करायचंय. तिसऱ्या पंचांनी कृपया इथे समालोचन कक्षामध्ये यायचं. निश्चितच पंच या ठिकाणी फुटेज पाहतात आणि आपला निर्णय लगेचच कळवतील. तोपर्यंत आपण वळूया षटकांच्या विश्लेषणाकडे. येथे पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 1 विकेट गेली, 1 चौकार देखील. आणि या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या धावा पाहता संघ पोहोचलेला आहे 29 धावांवर. पंचांचा निर्णय आलाय. विशाल बाद असल्याचं तिसऱ्या पंचांनी घोषित केलेलं आहे. विशाल फलंदाज बाद म्हणजे दोन्ही फलंदाज एका ठिकाणी पोहोचले होते, मात्र एका फलंदाजाचे पाय क्रीज मध्ये होते, एका फलंदाजाचे पाय क्रीज मध्ये नव्हते आणि विशालने बॅट उचलली, त्यामुळे विशालने त्याचं ग्राउंड सोडलं, म्हणून विशाल बाद असं पंचांनी घोषित केलेलं आहे. तर तिसऱ्या पंचाने इथे फुटेज चेक करून त्यांचा निर्णय दिलेला आहे. विशाल बाद होतोय 2 धावा करून. या चेंडूवर 1 धाव जरूर आली. गोलंदाज सागर तयार. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू फलंदाजाला बीट केलं. इथे पुन्हा एकदा तू मैं डायरेक्ट हिट. काय घडेल पंचांचा पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना पाचारण करण्याचा निर्णय.
तिसरे पंत पुन्हा एकदा चेक करतील हा रनआउटचा निर्णय. तिसरे पंत या ठिकाणी चेक करतायत. इथे फलंदाज बाद असल्याचं पंतांनी घोषित केले आणि निर्णय येण्यापूर्वी बघा फलंदाज आपल्या तंबूकडे परततोय. नवीन येणारा फलंदाज त्याची जागा घेईल. या षटकामध्ये काय घडलंय आतापर्यंत 2 रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. पहिल्या षटकात चांगली धावसंख्या आली होती. 21 चांगला ताळमेळ जमला होता सहयोग आणि ऋषिकेश मध्ये आणि खास करून ऋषिकेशला सुद्धा एक नशिबाची साथ मिळाली होती. मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. ऋषिकेश झेल स्वरूपात बाद झाल्यानंतर 2 फलंदाज धावचित होत आहेत. नवीन आलेला फलंदाज मैदानावर जाताना दिसतोय रोहन चिखलेकर. रोहन चिखलेकर 5व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसतोय. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. सागर पाटीलने या षटकामध्ये एक किफायती गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर चौकाराची चौ चाकल्यानंतर सुद्धा नंतर येणाऱ्या 5 चेंडूवर एक विकेट मिळवत केवळ 4 धावा दिल्या. या षटकाची समाप्ती झाली तेव्हा संघाची धाव संख्या 29 धावा, 3 फलंदाज बाद. हा सामना केवळ 3च षटकांचा आहे. अर्थात हे शेवटचं षटक 3 षटकाच्या सामन्यात अर्थात सगळीच षटक हाणामारीची असतात पण हे त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचं हाणामारीचं षटक. शुभम पाटील तिसरं षटक घेऊन येतोय. आशिष आणि रोहन चिखलेकर मैदानावर तयार. स्ट्राईकवर फलंदाज आशिष. यावेळेस सरळ व्ही मध्ये चेंडू खेळून काढायचा होता मात्र बॅटीला आतील कडे चेंडू गेला. स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीप मध्ये असलेला खेळाडू चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. क्षेत्ररक्षणाच्या कार्यामध्ये हेच फार महत्वाचं असतं. चांगला स्टार्ट घेणं, चेंडू पिक करणं. तुम्ही चांगला स्टार्ट घ्याल, चांगल्या प्रकारे चेंडू पर्यंत पोहोचाल तर तेवढे मायक्रो सेकंड वाचवाल आणि एखाद्या महत्वाची फलंदाजीची विकेट तुम्ही घेऊ शकाल. आतापर्यंत आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं 2 रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. येथे मात्र फलंदाजांची देखील चुकी होती. चांगल्या प्रकारे कॉल देता आला नाही. मिसमॅच झालं, तुतू मैमे झाली आणि 2 रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. पुढील चेंडू शॉट ऑफ द गुडलेन चेंडू होता. चांगली उचली पाहायला मिळाली. स्विंग अँड मिस. कोणतेही कनेक्शन नाही, कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू. माझे स्कोरर मित्र मनीष चेलेकर मला सांगतात या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या डावातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूंवर एका दुसरा मोठा फटका येणं क्रमप्राप्त आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस आणि यष्टीरक्षकाने त्याचं काम चोख बजावलंय, हिट केलंय, रनआउट केलंय. स्ट्राईकवर असलेला आशिष लगातार 2 चेंडू जज करू शकला नाही, कनेक्ट करू शकला नाही आणि रनआउट स्वरूपात बाद होतोय. या डावामध्ये रनआउट स्वरूपात बाद झालेला तिसरा खेळाडू आशिष आणि नवीन आलेला फलंदाज अर्थात पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरच असेल आणि हे गोलंदाजासाठी फार महत्वाचं असतं. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर असतं, ऍडव्हान्टेज थोडंसं गोलंदाजाला असतं. आतापर्यंत या खेळपट्टीवर आज झालेले सामने पाहता हाय स्कोरिंग सामने झालेले आहेत. चांगले स्कोर चेस सुद्धा झालेले आहेत आणि इथे देखील नाणेफेक जिंकल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा निर्णय वळवली संघाने घेतला. देवत संघाने घेतला जेथे आतापर्यंत त्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेत होते. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकामध्ये हा निर्णय चुकलाय की काय असं वाटत असताना दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक झालं. 2 षटकामध्ये 29 धावा झाल्या होत्या आणि या षटकात आतापर्यंत 3 धावा आल्या. संघ पोहोचलाय 31 धावांवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा फुलरलेन चेंडू होता. हा पॉली प्रकारे खेळून काढलाय. उत्तम फटका, उत्तम एज्युकेशन, लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ रिजन मध्ये 6 धावांसाठी धाडलाय षटकार. तर या 6 धावांनी संघाच्या धावसंख्येला आकार आलाय मित्रांनो. संघ 37 धावांवर खेळतो. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक.
एक वेगवान गोलंदाज शुभम पाटील उजव्या हाताने यष्टांच्यावरून गोलंदाजी करताना हा चेंडू धाडलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, जेथे फील केला जाईपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडू पिक केला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत 3 धावा मिळत आहेत. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. एक सूचना आहे, एक गाडी आहे MH46 BZ 0353 जय माता दी गाडी आहे. इथे ही गाडी इथे मध्ये आहे, त्यामुळे जरा वाहतुकीची कोंडी झालेली आहे आणि खेळाडूंना देखील जायचं आहे. तर आपण कृपया इथे यायचं आहे. वाहनाच्या मालकाने, वाहनाचा क्रमांक आहे 0353. आपण आपलं वाहन इथून बाजूला करायचं आहे आणि वाहतुकीची कोंडी हटवायची आहे. गाडीवर जय माता दी असं लिहिलेलं आहे. मालकाने कृपया नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा एक उत्तम फटका पाहायला मिळतोय. काय घडेल, चेंडू कार्पेट शॉट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. तोपर्यंत 2 धावा. षटकातील शेवटच्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. या षटकात आता आपण पाहिलं तर 2 दुहेरी धावा आली, 1 तिहेरी धावा आली. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. एक षटकार देखील आला. दुसऱ्या षटकामध्ये आलेली कुंठितता, धावगतीला आलेली कुंठितता दूर झाली. 13 धावा आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा होत्या. या 13 धावा म्हणजे 42 धावा झाल्या. टार्गेट असेल 43 धावांचं. नुकताच झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं देवत संघाने 51 धावा पूर्ण केल्या होत्या. आता त्यांच्या समोर हे टार्गेट 43 धावांचं 18 चेंडूंमध्ये. कॅमेरामॅन निलेश, आपणासाठी सूचना आहे, आपण वायरलेस चेक करा. चला या दिघाटी आणि आजिवडी संघाने घ्या. दिघाटी आणि आजिवडी सामना 3 षटकांचा असेल. पहिला सेमीफायनल. चला या आजिवली आणि देवट संघ या, सॉरी आजिवली आणि दिघाटी या. चला अमोल या. अमोल जाऊ दे, सगळं काही झालं विसरा. आपली टीम सुपर 4 मध्ये आहे. चॅम्पियन व्हावी हे स्वप्न घ्या. दिघाटी गाव आमचं जवळचं गाव आहे. आमच्या या गावाचं खूप प्रेम आहे. तर दिघाटी वासियांना नम्र विनंती आहे, प्रेम असंच ठेवा. आपण आयोजक आहोत, काही गोष्टी होत राहतात. चला या आजिवडी संघाचा संघाने घ्या. प्रतीक गोंदी या. प्रतीक गोंदी आमचे युवा नेते बीजेपी यांच्या शुभ हस्ते 2 संघ दरम्यान नाणेफेक खेळ. सामना 3 षटकांचा असेल. सामना 3 षटकांचा. आजिवडी अमोल आणि आजिवडी फक्त निर्णय सांगा. ओके. दिघाडी संघाने नाणेफेक जिंकल्या. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेलं आहे. चला या सुशांतजी थोडा मिमिक्री आता होऊ द्या. थोडस आमचे निलू फुले दादा कोणके येऊ द्या. नका नका दादा कोणके निलू फुल जरा येऊ द्या. आम्हाला ते पाहिजे. चिरनेरची प्रेक्षक दर्दी आहेत, त्यांना सर्दी होतपर्यंत दर्दी करा. निलू फुले आता काय बोलतील ते सांगा आम्हाला. हॅलो. चला आता फक्त शेवटचे अंडे आणि चिवणी राहिले आहेत. अंडे आणि चिवणी. आणि आमचा गणेश पाटील मयूर मात्रेचा आभार मानते. अंड्यांची व्यवस्था आमची मस्त त्याने केली, कारण मटणापेक्षा मला जास्त अंडे आवडतात. आमचे राहुलजी प्रधान यांचं खूप योगदान आहे. पहिला असं मी बघतोय
की सेवा बॅनरची दिली पण 4 दिवस स्पर्धा आपली आहे असं विचार करून या रजनीमध्ये त्यांचं योगदान राहिलंय. डिझाईन क्षेत्रातील विश्वसनीय नाव. कोणालाही आपल्या लग्नाला, साखरपुड्याला, गणेश उत्सवाला, नवरात्र उत्सवाला, आणखी कुठल्या कार्यक्रमाला बॅनर पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा. अतिशय अल्प दरामध्ये असेल. राहुलजी प्रधान यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. तो चलिए निलू फुले दादा खोनके. हा आवाज करा. चला मॅच चालू करा प्लीज. विनंती आहे फलंदाज मैदानावरती लवकरात लवकर यावेत. हे मॅच आपण पाहतोय अप्रतिम. परी 11 वलवली आणि प्रिन्स आणि युगा फायटर्स देवद. प्रिन्स कन्या. चला फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. आपण पाहू शकाल ही स्पर्धा फार प्रत्येक गावागावात पोहोचलेली आहे. प्रकाश झोतातील या टुर्नामेंटला युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2025 आणि या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये अगदीच आपण पाहिलं तर फार मेहनत या आयोजकांनी आणि सूत्रसंचालनाचं काम 6 मार्च पासून अगदी या मेगा फिनालेच्या रात्री राजेंद्र भगत सर आमचे खरं तर मित्र आहेत ज्यांच्यामुळे आम्हाला संधी मिळत आहे. त्यांनी देखील भरपूर कार्यभार सांभाळलेला आहे. मैत्रीच्या नात्याला निरंतर टिकवून ठेवण्यासाठी चिरनेर गावामध्ये आपण राजेंद्र भगत यांना पाहतो. त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. कारण प्रत्येक आयोजक आज त्यांना आवाज देतोय कारण त्यांच्यावरती असलेला विश्वास आणि त्यांच्याकडे असलेलं आयोजनाचं भार हे मात्र त्यांच्या कामाची उंची वाढवत आहे. यस चला फलंदाज मैदानावरती लवकर काय येत नाही हा प्रश्नचिन्ह आहे. मयूर वाघमारे नक्कीच आपले 2 फलंदाज मैदानावरती येताना दिसत आहेत. सागर पाटील आणि समाधान वाघमारे. आणि इथे 43 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि त्याला थांबवण्यासाठी सेकंड इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2025 या सगळ्या सहकार्य करणाऱ्यांचं आपण स्वागत करू. आणि राजेंद्र भगत सर यांची एक फरमाईश की दादा कोंडके खरं तर याच्या आवाजातून या आयोजकांना आपण शुभेच्छा देऊया. अरे तुझ्या मायला रेणू भाऊ या आयोजकांचं काम भारीच्या मायला यांचं सगळंच लय भारी. बाई वाड्यावर घ्या. सुशांत सागर स्मृती चषक 2025 च्या मायला लय तंतनीत गाजू लागले बघा. अरे ज्या मायला गाजणारच. भरपूर पैसा, भरपूर आयोजन आणि माणुसकीचा झरा वाहतोय. मॅचला सुरुवात करूच्या मायला पहिला बॉल. धन्यवाद राजेंद्र भगत आणि आयोजकांच्या विनंतीला मान देऊन इथे प्रयत्न. पहिला चेंडू 43 धावांचा टार्गेट. पहिल्या चेंडूवरती सौर उडवून दिलाय सीमा रेषेच्या वरून. षटकार. आज मयूर वाघमारे यांचे शिलेदार खरं तर फार कमाल करतायत. प्रिन्स कन्या आणि युगा फायटर्स देवद विपक्ष परी 11 वलवली संघ हे दोन्हीही आज एकमेकांच्या विजयासाठी घोडदौड करतील. मात्र कोणाला एकालाच इथे विजय मिळणार आहे. मात्र ती टीम कुठली यातून जो जिंकेल तो खरं तर बक्षीस पात्र राहणार आहे. आणि त्यासाठी ही पावलं उचलली गेली आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर पुढील चेंडू पुन्हा एकदा या वेळेला वाघमारेसाठी होता परंतु हा अवांतर चेंडू काहीतरी वेगळं कदाचित करण्याचा प्रयत्न असावा या गोलंदाजाचा.
समोर समाधान वाघमारे एक षटकारावर खेळतोय आणि ऋषिकेश ज्याला गोलंदाजी करतोय. ऋषिकेश चौधरी मागच्या मॅचचा हिरो आणि ही हिरोगिरी या पिक्चर मध्ये जर तुम्हाला टिकवून ठेवायची असेल तर काम करावं लागेल, तेव्हाच पिक्चर चालेल. तिकिटे विकले जातील. ओ माय गॉड, अप्रतिम, माइंड ब्लोइंग, पॉवरफुल, ब्रिलियंट, बिग 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 हिट. हा षटकार समाधान वाघमारेचा पाहिलात आपण या अगोदरचा आत्ताचा. हा खरं तर रणशिंग फुंकतोय. कमीत कमी धावा आम्हाला पसंत नाहीये, जास्त धावा इथे करणं हे त्यांचं खरं तर निर्धार राहिलाय. 43 धावांचं टार्गेट असताना त्यातील 13 धावा इथे मायनस केल्या तर धावपलकावरती रिखाटल्या गेल्यात. आपण रिप्लाय वरती पाहिलं कशा प्रकारे हा षटकार अगदी गुडघ्याचा वापर घुसून खेळण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल शॉट. या वेळेला गोलंदाज ऋषिकेश चौधरीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, पण पंचांचा इशारा हा अवांतर चेंडू. यस, कदाचित बॅट्समॅन रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतली आहे आणि इथे आमचे पंच बसलेत, ते आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील की या चेंडूवरती नक्की वाईड आहे की नाही. संशय व्यक्त केलाय. येस, बॉलर फिल्डिंग रिव्ह्यू आहे, माफ करा. खरं तर विकेट किपर आपल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतोय. त्याने लाईन चेक केली आहे कदाचित आणि म्हणूनच त्यांना रिव्ह्यू घेण्याचा हा या चेंडूवरती प्रयत्न केला. मात्र नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल की काय घडामोडी या चेंडूवरती झाल्यात. चेंडू आदळलाय आणि हा चेंडू सुरळीत चेंडू आहे, फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा माघार. कॅमेरा किती महत्वाचा असतो, कॅमेऱ्याचं चित्रीकरण किती महत्वाचं असतं हे फार आपल्याला आता फायदा देऊन जातं. कारण एखादा डिसिजन थोडासा गडबड झाली तर तिथे सुरळीत केलं जातं. लोअर फुटस. या वेळेला मिड ऑफला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. चेंडू उचलण्याचा प्रयत्न करेल. हलक्या हातामध्ये पुश केला होता. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला बाहेरची दिशा दाखवली समाधान वाघमारेनं आणि एकूण धावा धावपलकावरती जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 14 धावा. आज मेगा फिनाले आहे आणि घड्याळाचे काटे पहा. आपण पाहू शकाल 2:51 जाऊन पोहोचलेत आणि अजूनही मॅच बक्षीस पात्र होण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात लढतायत. त्यांचा संघर्ष चालू आहे. मोठा फटका या वेळेला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. या चौकारानं वेग वाढवणं गरजेचं होतं. इथे क्षमता सिद्ध केली आहे. मागच्या मॅच मध्ये कामोठे संघासमोर सागर आणि समाधान खेळे काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्यानं प्रत्येक वेळेला प्रत्येक चेंडूला कनेक्ट करण्याचा प्रयत्न. एकानं एकेरी दुहेरी चालू ठेवली तर मध्ये मध्ये एखादा टायमिंग शॉट. एकानं टायमिंग शॉट उचलल्यानंतर पुन्हा रणसंख्या पाहिली जायची आणि चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खराब चेंडूला बाहेरची दिशा असं करून तो सामना त्याने जिंकला होता. तीच ही सलामीची जोडी. नॉन स्टॉप फलंदाजी करणारी लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ऋषिकेश पुढील चेंडू खेळून काढेल. या वेळेला गुडघ्याच्या अगदी लगत हा चेंडू लागला. हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे. डॉट बॉल. पहा इथे ऋषिकेशनं हा चेंडू फार महत्वाचा फेकला. 43 धावांचं टार्गेट असताना इथे 43 मधून जर या षटकामध्ये आलेल्या 18 धावा जर मायनस केल्या तर 12 चेंडू आणि 25 समीकरण आता आपल्याला ऑन स्क्रीन वरती 24 लाईव्हच्या माध्यमातून खालच्या पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ऑन स्क्रीन वरती जे चित्र आहे ना ते चित्र कशा प्रकारे बदलवायचं, कशा प्रकारे घडवायचं याचं अगदी प्रात्यक्षिक स्वरूप या पुढील षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर फार कौतुक करणं गरजेचं आहे. कारण आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं कागदी पुष्पांचा ब्लास्ट करून स्वागत केलं जातोय आणि हा ब्लास्ट फार महाग आहे. कारण त्याची किंमत आम्हाला माहिती आहे का इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून आज त्याचा विचार केला जाणार नाही. कारण पाहुण्यांचा आदर सन्मान करणं हे आयोजकांचं कर्तव्य आहे. आम्ही नेहमी सांगतो
मातृदेवोभव म्हणून आईस पूजावं, पितृदेवोभव म्हणून पितांना वंदन करावं, आचार्य देवोभव म्हणून गुरूंसमोर नतमस्तक व्हावं आणि सर्वात महत्त्वाचं आपली संस्कृती, आपली परंपरा आपल्याला समजावते की अतिथी देवोभव, पाहुण्यांचा मान सन्मान, पाहुणचार, सगळ्याच गोष्टी सेवेची ठाई तत्पर या उक्तीप्रमाणे घेऊन करणं गरजेचं आहे आणि तेच केलंय. दुसऱ्या षटकातील हा चेंडू लॉफ केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये, नो मॅच नो लँड. एक टप्प्यात चेंडू उचलण्याचा प्रयत्न हिट केलाय, मात्र सेफ लँडिंग. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटचं मादक सौंदर्य. इथून रणशिंग दोन्ही टीम फुंकतायत आणि इथे दोघांनाही जिंकायचं आहे, पण जिंकणं एकाच्याच वाट्याला आहे. मात्र ती टीम कुठली? प्रिन्स कन्या आणि युगा फायटर्स देवत की परी 11 वलवली संघ. काही होऊ शकतं मैदानावरती. मॅचचा काया पालट, रोमहर्षक, दिलचस्प, काहीही शब्दांचा वावर आज केला जाईल, कारण तितका संघर्ष दोन्ही टीम करतायत. समाधान ऑन स्ट्राइक वरती 2 मोठ्या फटक्यांवरती खेळतोय गोलंदाज रत्नदीप चौधरीचा. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, खांद्या लगतचा चेंडू, अप्रतिम चेंडू. अशा प्रकारचे चेंडू फार कमी पाहायला मिळतात गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली लाईन आणि लेंथ या अगोदर मयूर वाघमारेच्या गोलंदाजीतून अशा प्रकारचे चेंडू पाहायला मिळाले. सागर पाटील याच्या देखील गोलंदाजीतून चेंडू पाहायला मिळाले. मात्र जशास तसं उत्तर देण्यासाठी आता ही तयारी रत्नदीप चौधरी या ठिकाणी करतोय, कारण मागच्या षटकात 18 धावा खर्च केल्यात. या शांततेला भंग करण्याचा प्रयत्न पंचांनी दर्शवलाय. इट इज अ वाईड बॉल. हा खराब बॉल आहे आणि इथे एक धाव भर करून जाईल. मातोश्री मैदान चिरनेरच्या कुशीमध्ये खरं तर हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये मैदानाची कमतरता आणि गावकऱ्यांना, अतिथींना, बंधूंना विनंती आहे की मैदानीसाठी तुम्ही भांडा, कारण अभी नाही तो कभी नाही. इथे आपण पाहतोय डॉट बॉल. गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू असावा कदाचित, त्यामुळं चेंडू समजला नाहीये. समाधान वाघमारे हा ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हरपिच होऊ शकला असता, पण तिथे त्याचा फुटवर्कचा वापर पाहायला मिळाला नाही. त्याचं कारण आहे चेंडूच्या गतीनं येतोय ना, अगदी फलंदाजाला स्तब्ध उभं ठेवलंय. अप्रतिम. रत्नदीप आता मात्र शिरकाव करणं गरजेचं आहे, कारण मागच्या षटकात 18 धावा खर्च केल्यानंतर इथे माझ्या हातामध्ये 6 चेंडू फेकलेत आणि त्यातील प्रत्येक चेंडू गोल्डन फेकण्याचा निर्धार इथे केला जाईल. या वेळेला अगदी सरळ पॉइंटच्या गलीतून चेंडू ढकलून दिलाय आणि तिथे चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. हा दणदणीत चौकार. या चौकाराने एकूण धावफलक आम्हाला दर्शवतोय 25 रन्स धावफलकावरती. 25 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि राईट हँडेड बॅट्समन अगदी रोटेशन ज्या वेळेला होतो त्यावेळेला अक्सर वॉर्मअप होतं. पुल केला. या वेळेला पुन्हा एकदा तीच आठवण ज्या चेंडूला अगदी समाधाननं पहिल्या षटकात उडवलं होतं. हा एक येईल समाधान वाघमारेचा ब्रँडेड षटकार. 5 षटकारानं अगदी सामन्याचा वेळही वाचवण्याचा प्रयत्न कदाचित असावा, किंवा एक निर्धार आज तो बॅट हातात घेऊन इथे प्रयत्न करतोय. काय जबरदस्त प्लॅनिंग आहे, मास्टर प्लॅनिंग म्हणावं लागेल. आज ट्रॉफी जिंकली आहे इंडियानं. न्यूझीलंडला परास्त केलं. 12 वर्षाचा तप पूर्ण झाला आणि खरं तर ट्रॉफी नाही जिंकली, 140 करोड भारतीयांचं मन जिंकलंय या टीम इंडियानं. आणि तो जल्लोष आपल्याला अगदी आजच्या नाईट मध्ये पाहायला मिळालं होतं. के.एल. राहुलची जबरदस्त बारी, त्यानंतर शुभमन गिल, रोहित शर्मा, त्यानंतर हार्दिक पांड्या, अशा या खेळाडूचं खेळ आपण पाहिलं. अगदी त्यांचंच मार्गदर्शन आणि गुण आत्मसात करून या वेळेला खेळताना दिसतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जाईल, उचली घेऊन चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. समाधाननं आज मन जिंकलंय. समाधाननं आज सगळ्यांचं मन जिंकलंय, कारण मागच्या मॅच मधून त्याची तुफान फलंदाजी या सीझनला फुल फॉर्म मध्ये आणि फॉर्म मध्ये येत असताना आपल्या टीमला विजयाच्या उंबरठ्याजवळ नेऊन ठेवतोय आणि आपली पावलं विजयाच्या उंबरठ्याच्या आत टाकून देतोय. षटकाची समाप्ती झाली. या षटकाच्या समाप्तीनंतर ऑल टोटल आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. 43 धावांचं टार्गेट आणि समीकरण आहे 12 चेंडू, माफ करा
6 चेंडू 8 धावा. या 6 चेंडूंना आता निर्णायक फेकणं गरजेचं आहे, कारण 6 चेंडूंमध्ये काही होऊ शकतं. काही बोलू शकत नाही आपण. क्रिकेटचं मादक सौंदर्य जरी आपण आवडीनुसार आपल्या मनामध्ये विचारसरणी करू शकलो तरी त्या मादक सौंदर्याचं रंग कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाहीये. 6 चेंडू 8 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येईल मनीष पाटील. आपल्या पाटलांचा बैलगाडा अगदी वेगानं धावावा लागेल आणि या रेसला जिंकावा लागेल मनीष पाटीलला. त्याशिवाय परी 11 वलवली संघाला आनंद होणार नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय समाधान वाघमारे 10 चेंडू 29 धावांची बहारदार खेळी करतोय आपल्या टीमसाठी, आपल्या विजयासाठी. स्ट्राईक वरती यावेळेला डावखुरी हाताचा फलंदाज, आजच्या नाईट मध्ये डोकेदुखी ठरणारा हा ऑलराऊंडर आहे ज्याचं नाव आहे सागर पाटील. मनीष पाटील आणि सागर पाटील या दोघांची लढत आहे. हे दोघंही प्रश्नांच्या उत्तरांना शोधण्याचा प्रयत्न करतील, मात्र एकालाच उत्तर सापडेल. पण तो कोण, मनीष की सागर? यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अगदी पॉपिंग क्रीजच्या लगत हा चेंडू विकेट किपर उचलतोय. एकच धाव मिळेल. 6 चेंडू 8 धावा. हे 2 चेंडू जर निर्णायक फेकले ना तर फलंदाजांवरती थोडंसं प्रेशर येऊ शकतं. या 2 चेंडूंवरती एखाद मोठा फटका आला ना तर सामना खुला होऊ शकतं, काही होऊ शकतं मैदानावरती. आपण पाहू शकाल अगदी हृदयाचे ठोके शेवटच्या चेंडूपर्यंत जर गेला ना तर धगधग व्हायला वेळ लागणार नाहीये. परंतु समाधान अशा प्रकारे सेट होऊन खेळतोय की त्याला ही धगधग पसंतच नाहीये. पण या धगधगीला वाढवेल का मनीष, हाही प्रश्नचिन्ह इथे मैदानावरती. यावेळेला चेंडू चांगला आहे परंतु दिशा कदाचित भरकटलाय. पंचांचा इशारा आला, हा लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू गेलाय. हा खराब चेंडू आहे. जितके खराब चेंडू तितका अगदी फायदा होईल देवत संघाला, मात्र जितका चांगला चेंडू तितकं प्रेशर निर्माण केलं जाईल. 5 चेंडू 6 धावा. या 5 मधील 2 चेंडू फेकायचे आहेत मनीष पाटीलला. मात्र मनीष इथे या 6 चेंडूंपैकी 5 चेंडू कशा प्रकारे फेकून काढेल हाही प्रश्नचिन्ह. युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2025 मधील या उरणच्या पंचक्रोशीतील सर्वोत्कृष्ट दर्जेदार आणि सर्वात जास्त अतिथी येणारी स्पर्धा ठरली आहे, ज्यामध्ये खेळत आहेत सगळे संघ आणि सगळ्या संघांच्या लढतीनुसार आता मात्र अंतिम टप्प्यातील हे संघ ट्रॉफ्यांच्या विजयासाठी प्रयत्न करतात. हलकासा पुश केलाय, त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलतील तोपर्यंत 1 धाव. 2 चेंडूंवरती 1-1 अशी धाव घेतली. मात्र एकूण आपण समीकरण पाहिलं 5 चेंडू 6 धावांची गरज होती. आता 4 चेंडू 5 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत आणि अजूनही प्रयत्न चालू आहे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत यावा असा सर्व क्रिकेट रसिकांचा एक मनसुबा असतो. कारण क्रिकेट रसिकांना काय पाहिजे असतं, क्रिकेट रसिकांना तेच पाहिजे असतं की सामन्यामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीची रंगत निर्माण व्हावी, सामन्यामध्ये जम्मत निर्माण व्हावी. आणि मात्र ही गमती जमती निर्माण करून देतील का वळवली संघ आणि देवत संघाचे खेळाडू? एकाकडे चेंडू एकाकडे बॅट, मात्र दोघांपैकी एकालाच इथे विजयाचा रणशिंग फुंकता येईल, विजयाचा झेंडा रोवता येईल. परंतु देवत संघातील खेळाडू की वळवली संघाचे खेळाडू हे आपण सांगू शकत नाहीये. अजूनही सामना संपला नाही, अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. बिघडण्याची क्षमता इथे गोलंदाजाला निर्माण करावी लागेल. हा पुढील चेंडू कदाचित थोडासा प्रेशराईज असेल, फेकण्यात यश आलंय, मात्र इथे डॉट बॉल, इथे डॉट बॉल आहे. ओ माय गॉड, मी सांगितलं होतं थंडी आहे. या अगदी घन्या जंगलामध्ये या ग्राउंड वरती आपण खेळत आहात आणि एक डॉट बॉल आता मात्र प्रेशर निर्माण करू शकतो. आणि त्या प्रेशर कडे वाटचाल मनीष पाटील पाटलांच्या बैलगाड्याला घेऊन जात असताना रेस मध्ये नंबर 1 बनण्याचा प्रयत्न. आणि या प्रयत्नाला झुकेल का सागर पाटील आणि वाघमारे समाधान, हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मनीष पाटीलच्या या पुढच्या चेंडूवरती. आता मात्र निर्णायक फेकी, निर्णायक संधी आणि निर्णायक चतुराई करावी लागेल दोन्ही खेळाडूंना. आपण पाहतोय प्रिन्स कन्या आणि युगा फायटर्स देवत विपक्ष वलवली 11 परी 11 वलवली. चला फारसा वेळ लावू नका, सामन्याला पिकअप आहे. या पिकअपच्या सहारे तुम्ही खेळात तर तुम्हाला गाडी मौसम मध्ये आणायला वेळ लागणार नाहीये. आपण पाहताय अगदी
या मैदानाच्या आजूबाजूला जर आपण प्रवास केलात तर थंडी नाहीये, परंतु कडाड्याची थंडी अजूनही या गरमीमध्ये. मनीष पाटील याचा पुढील चेंडू सागर पाटील साठी, हा अतिशय जबरदस्त चेंडू. विकेट किपर येईल चेंडूवरती, दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. अजूनही टाळ्यांचा कडकडाट दोन्ही टीम साठी. मात्र इथं प्रेशराईज झालेत का फलंदाज, हा प्रश्नचिन्ह उत्तराकडे वाटचाल करतोय. आता समीकरण उरलंय 2 चेंडू 4 धावा. मी सांगितलं होतं मनीष पाटील याच्या षटकातील 2 चेंडू त्याला निर्णायक फेकायचे आहेत. त्याने 2 चेंडू निर्णायक फेकलेत. आता जबाबदारी राहिली आहे उर्वरित 2 चेंडू आणि जबाबदारी राहिली आहे 4 धावांची. समाधान वाघमारे आणि सागर पाटील. काय होईल काय घडेल हे पाहण्यासाठी आपल्या नजरा रोखून ठेवा. युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम या प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. उरणच्या मातोश्री मैदानावरती चिरनेरच्या कुशीमध्ये महागणपतीच्या आशीर्वादातून या मॅचला आपण पाहतोय, जिथे स्ट्राईक वरती रूटेड आहे समाधान वाघमारे. या वलवली संघाची आतापर्यंतची डोकेदुखी आणि या डोकेदुखीला एकच विक्स ऍक्शन 500. हा पुढील चेंडू यावेळेला पुल केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, काय झालंय त्या ठिकाणी. कॅच पकडली आहे. अप्रतिम टर्निंग पॉइंट. जोरदार टाळ्या या कॅच साठी. ही कॅच आहे की आपल्या हातात आलेली मॅच आहे हे काही सांगू शकत नाहीये. मॅचला गरम करणं आमचं काम आहे, मात्र आमच्याकडे लक्ष न देणं हे खेळाडूंचं काम आहे. आणि या खेळामध्ये आपण पाहतोय युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2025. आम्ही नेहमी सांगतो आयोजन सक्सेसफुल 100% होतं अतिथींच्या येण्याने. आयोजन सक्सेसफुल 100% होतं प्रेक्षकांच्या उपस्थितीत. आणि आयोजन सक्सेसफुल 100% होतं शेवटच्या चेंडूवर मॅच आल्यानंतर. आणि ही मॅच शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू धावसंख्या आहे 4. 1 चेंडू 4 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. आतापर्यंत केलेली कमाई गमवायची असेल तर या चेंडूला सोडून द्यावं लागेल. मात्र मयूर वाघमारे स्ट्राईक वरती आहे. या सीझन मधील सर्वात घातक खेळाडू, या सीझन मधील सर्वोत्कृष्ट दर्जेदार खेळाडू. त्याच्याकडे अनुभव आहे, त्याच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत, मात्र त्या सगळ्या गोष्टी इथे आजमाव्याव्या लागतील. आपण पाहतोय प्रिन्स कन्या आणि युगा फायटर्स देवत विपक्ष परी 11 वलवली संघ. शिरकाव केलाय पाटलांच्या बैलगाड्यानं. या चेंडूसाठी सर्व क्रिकेट रसिक अतिथी खेळाडू जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. स्ट्राईक वरती रूटेड 1 चेंडू 4 धावा खेळण्यासाठी तयार आहे मयूर वाघमारे. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे मनीष पाटील. थोडीशी शांतता भंग करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि इथे चूक. ओ माय गॉड, हे म्हणजे असं झालं, हे म्हणजे असं झालं. पोरगी पटली, चहा पाणी झाला, साखरपुडा झाला, पत्रिका वाटल्या आणि पोरगी पळून गेली. देव देतो आणि कर्म नेतो. काय मॅच झाली होती आणि हा झेली होता. मात्र हा झेल नाही तर मात्र पूर्ण ट्रॉफी गेली. पण प्रयत्न अंती परमेश्वर. प्रयत्न फार सुंदर. मनीष पाटीलनं जी कमाल केली ती देखील वाखाणण्याजोग्य होती. आणि मयूर वाघमारेचा जो स्ट्रोक पाहायला मिळाला त्या स्ट्रोकने इथं प्रिन्स कन्या आणि युगा फायटर्स देवत संघानं कमाल केली आहे. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार खेळ राहिलाय दोन्ही संघाचा. इथे मात्र थोडी चूक झाली. चेंडूवरती आला होता, चेंडू हातात आला होता, परंतु निसटल्यानंतर चेंडू थेट सीमारेषा गाठून गेला आणि तिथे बॅकअप मिळाला.